मिनिटापूर्वी बोलला होता 1500च्या ऐवजी 2100 देईन उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही अर्थसंकल्प. तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे, अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या परीने दोष द्या, माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्याला भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्योगदूत केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक, सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती, त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्यात हे फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल. हे आम्हाला माहिती आहे. काय तुमची समाजामध्ये पद राहिले, काय तुमच्या पक्षाचं महत्व राहिलंय, काय तुम्हाला कोणी निवडून दिलं, कोणी आम्हाला निवडून दिलं नाही. नगरपालिकेमध्ये मी 1 मिनिटात अटकतो फक्त काय ते नाही मी ऑनलाईन राहत नाही. मी राहिलो तर बरेच मुद्दे आहेत पण नको आता ऑनलाईन नको, मी आता संपवतो. आणि म्हणून तुम्हाला मतं कोणी दिला नाही. नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून मी जोरदारानं सांगाल. मामा आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही